जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा मी अनायाला सॅरेलॅक देणंच प्रिफर करते. त्या व्यतिरिक्त मी मुरमुरा, राजगिरा लाडू हे सगळं सोबत घेतलेलं आहे. आणि यानी तिला भरवणं इतकं जास्ती सोपं आहे. केश कशी हलवते, अशी अशी अशी. जाणार का खेळायला? ओ नाही काय. आणि त्याचे फोटोज जे आउटफिट असेल, आउटफिट नाही आउटपुट, गार्डन मध्ये एकदम परमिशन वगैरे लागते ते सगळं काही प्रियंकाने आधीच सेट करून ठेवलं होतं. नानू हे बघ, हे बघ, हे बघ, मी अशी करते. कसं करते नानू? हॅपी बर्थडे टू यू. हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज सकाळी सकाळी मी रेडी झालेली आहे कारण आज आम्ही चाललेलो आहे ॲमिनोरा मॉल. तिथे माझं एक कोलॅबरेशन आहे. तिथे एक स्कूलमध्ये इव्हेंट आहे आणि त्याचा शूट घ्यायला मला तिथे जायचं आहे. तर आम्ही रेडी झालेलो आहे. आता अराऊंड 10 वाजता, अजून वाजलेले नाही आहे. आम्हाला 10ला निघायचं होतं, 11ला तिथे पोचायचं होतं. पण नेहमीसारखंच आमचं 10ला होणार नाही आहे. आणि मी आता रेडी झालेली आहे. रोशन रेडी होतो आहे, अनाया रेडी आहे. तिचं फूड बनवायचं आहे, दिवसभर तिच्या जेवणाची सोय करायची आहे. आणि मग त्यानंतर आम्ही निघू. तर आम्हाला 10:15 10:30 होतील मॅक्स, त्यापेक्षा जास्ती वेळ होणार नाही. तर गावावरून येऊन 2 दिवस झाले आणि माझं एडिटिंग अँड ऑल सगळं चाललेलं होतं, त्यामुळे मी ब्लॉग शूट केला नाही. त्याचबरोबर मला सगळं सामान जे आम्ही आणलेलं आहे ते सगळं, कपडे धुणे हे सगळ्यात मोठा टास्क असतो. खूप सारे कपडे धुवायचे असतात, मग ते काढायचे, घडी करायचे, अरेंज करायचे. पण तरी अजून माझा कबर्ड लावून झालेलं नाही आहे. तर पण माझं चाललेलं आहे सगळं, जे गावावरून आल्यावर सगळे कामं असतात ना, साफसफाई अँड ऑल, ते सगळं चाललेलं आहे. तर म्हणून मी ब्लॉग शूट केला नाही मागचे 2 दिवस. पण आज आम्ही चाललेलो आहे बाहेर. म्हटलं चला आज ब्लॉग शूट करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिसमस जवळ आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी अनायाचे सगळे शूट करते. तर क्रिसमसचा शूट आज होणार आहे. आणि आज पहिल्यांदा अनायाचा काही आउटडोर शूट आहे. आतापर्यंत सगळे आम्ही इनडोअरच केलेले आहे. म्हटलं चला आता ती मोठी झाली, आपण आउटडोर करूया आणि क्रिसमसचा शूट चांगला पण वाटेल. तर नेहमीप्रमाणे प्रियंकाच अनायाचा शूट करणार आहे. प्रियंकाचे सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्हा कोणाला शूट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. याआधीसुद्धा तुम्ही प्रियंकाचं काम बघितलेलं असेल, ऑसम आहे. तिने खूप सुंदर पोस्टरसारखे फोटोज काढले आहेत अनायाचे आतापर्यंत. आणि अनायाचे तिने खूप सारे शूट केले आहे. मला वाटते 4-5 शूट झाले आता ऑलरेडी आतापर्यंत. तर हा आजचा शूट कसा होतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. तुम्ही म्हणाल की प्रत्येकदा तुम्ही सॅरेलॅकच दाखवता, पण ॲक्च्युली काय आहे ना, बाकी गोष्टी तिला इतक्या छान पद्धतीने खाता येत नाही अजून. तिला देते मी वेगवेगळ्या गोष्टी, पण दात नसल्यामुळे ते तेवढं छान जमत नाही तिला. तर म्हणून सॅरेलॅक तिला खूप छान इझिली खाता येतं. आणि जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा प्रिफरन्स काय असतो, नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्यापेक्षा तिला सॅरेलॅक देऊ, जे की तिचं इझिली जातं आणि पोटही भरतं. तर आता मी सगळ्यात आधी सॅरेलॅक बनवून घेते तिच्यासाठी. तर इथे बघा सॅरेलॅक अनायाचं मी बनवत आहे. आणि हे दाल सॅरेलॅक आहे, थोडंसं जास्ती क्वांटिटीमध्येच घेतलं म्हणजे तिला आता ब्रेकफास्ट पण देते आणि मग लंचमध्ये थोडंसं देता येईल, बाकी मग फीड करता येईल. हे जे सॅरेलॅकचं पॅक आहे ना, हे सुद्धा सोबत घेते. तिकडे रोशनचे फ्रेंड्स खूप सारे राहतात, जर आमचं कुठे जाणं जमलं तर मग तिला बनवून पण देता येईल, म्हणून मी सॅरेलॅकचं पॅक सेफर साईड सोबत पण घेतलेलं आहे. आणि हे सॅरेलॅक बनवायला काही नाही, फक्त पाणी टाकते, सॅरेलॅक टाकते. जर घरात असली ना तर मी याच्यामध्ये चीज वगैरे पण टाकते, पण आता ते खूप वेळ राहील तर चीज कसं होईल काय सांगता येत नाही, म्हणून मी चीज टाकत नाही. आता नॉर्मल प्लेन सॅरेलॅक तिच्यासाठी बनवलेलं आहे. आणि हे अनायाचं फूड रेडी झालेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ही जी बॉटल आहे, याला स्पून आहे. तर मग जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा ही बॉटल आम्ही सोबत ठेवतो, यामध्ये तिचं फूड घेऊन जातो आणि तिला इझिली देता येतं याने. तर आता मी यामध्ये थंड झालं की भरून घेते. आणि असं नानूचं टॉय जसे सगळे घरभर पडलेले असतात, हो ना नानू. आणि आजकाल आम्ही हाय चेअरमध्ये बसत नाही, काहीच नाही. तर आता सध्या थोडं मी तिला ना वॉकरमध्ये टाकून खायला वगैरे देते. म्हटलं ब्रेकफास्ट नाही केला तर घरात थोडंसं खायला देऊ. आणि थोडंसं राहिलेलं होतं, बॉटल पूर्ण भरली, मग म्हटलं वाटी चमच्याने देते आणि मग नंतर बॉटलने कंटिन्यू करते. तर नानूचा ब्रेकफास्ट होऊन जाईल. आणि तिला खरंच भूक पण लागलेली आहे, तर ती पटापट खात आहे. तसंही सॅरेलॅक ती पटापट खाते, सॅरेलॅकचं काही हे नाही. बाकीच्या गोष्टी खाताना आम्ही खूप नाटक करतो, होय नानू. कसे नाटक करते नानू, खूप नाटक करते. काय बम्मश, चिकी 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 लागला.
नानूला हेअर्स कुठे आहेत? हेअर्स कुठे नानू? हेअर्स कुठे? कुठे आहे तुझे हेअर्स? हेअर्स कुठे तुझे? टेल मी फास्ट. हेअर्स कुठे? अरे हेअर्स. अरे नानूला हेअर्सच नाही रे. Okay. नानूला दादासारखे हेअर्स आहेत का अशी अशी? बरं मला सांग, फॅन कुठे नानू? फॅन नानू, फॅन कुठे आहे? फॅन कुठे आहे? फॅन. अरे अरे नानूला फॅन पण वेअर इज फॅन? हे वाय आर यू सो सायलेंट? आता नाही, आता केस नाही. फॅन 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 नानू नानू आता फॅन. हेअर्स तर झालं बेटा. आता ओढ 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 ओढ. बेटू फॅन. वेअर इज फॅन? शो मी फॅन. नो, ठीक शी आहे, इज ठीक. नॉट इन मूड. अच्छा नानूला जय जय बाप्पा पण करता येते अंकित, माहिती आहे का तुला? नानू जय पप्पा कशी करते? हो तिकडेच आहे जय जय बाप्पा, पण इथूनच करायचं. अरे अरे. आणि फायनली आम्ही निघालेलो आहे. आमचं ब्रेकफास्ट वगैरे व्हायचं आहे, तर आता बाहेर निघूनच करू. अनायानी पण बऱ्यापैकी खाल्लं. नानू इकडे बघ. नाही नानू तुला पाहिजे? आणि एका इव्हेंटसाठी एका स्कूलमध्ये आम्ही आलेलो आहे. तिथे खूप सारे छोटे छोटे मुलं आहेत आणि आमची नानू बघा. ए नानू, नानू से हाय. हॅलो एव्हरीवन. नाना नाना. आता खूप सारे इकडे छोटे छोटे मुलं दिसतात, त्याच्यामुळे ती एकदम बिझी आहे सगळ्यांना बघण्यामध्ये. आणि ते एकदम छान झालं कारण खूप मुलांशी इंटरॅक्शन होतं स्कूलमध्ये. तर या शी इज बिझी ना. आई तुला खेळायचं नानू तिथे? कशाले बा. मस्त चल रहा है ऑफिस तो रूटीन. बाकी ऐसे ही फिर अभी छोटी है तो थोड़ा चेंजेस. नॅन्यू अरे अभी तो नहीं, नहीं। अपने से बस तिकडे आमचा शूट होता तो झाला आणि त्यानंतर मग लंचची वेळ झाली होती. मग आम्ही लंच करायलाच गेलो आणि एका गार्डनमध्ये ना आता अनायाचा शूट आहे क्रिसमसचा. तर इकडे मगरबट्टा सिटीकडेच आहे तो, कारण प्रियंका इकडेच राहते हडपसरला. तर आम्ही इकडे आलोच होतो, तर म्हटलं इकडे शूट करू. तर आता अराऊंड 3 वाजता आहेत आणि ती झोपली आहे पण. तर आता बघूया, ती उठल्यावरच आम्हाला शूट सुरू करता येईल. तर आता मी मग पुढचं जे काही आहे शूट कसा होतो मग त्याचे फोटो आल्यावर जसं काही आउटपुट असेल ते सगळं तुमच्याशी शेअर करते. इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर तिचे फोटोज तसेच मी पोस्ट करेलच, पण शूट कसा होतो हे कम्प्लीट या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला मग आता प्रियंकाला भेटू. आणि आम्ही इकडे शूटसाठी आलो, पण मॅडम अजून झोपलेले आहेत आणि प्रियंकाचं इकडे सेटअप लावण्यात चाललेलं आहे. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही डिरेक्टली इथे आलो, बट थँक्स टू प्रियंका जे सगळं काही व्यवस्थित एकदम सेट करून ठेवलं. आणि आता लगेच अनाया उठली की आम्ही मग शूट सुरू करू. नानू बुई. नानू बुई. हे नानू नानू मी मध्येच नाही ना. नानू बुई. बाहेर कुठे यायचं नानू तुला? बरं मी येतो तुझ्याकडे. चिकू चिकू चिकू. नानू पडला. नानू कशात पडला? भूक कशात पडला? हे बघ, इकडून येऊ का मी? हे बघ, हे बघ नानू, हे बघ.
बघतीये मागे तिला ते नाही आवडलं. तू भीत आहे का त्याला? काय नाही आवडलं तुला? वेडी नानू वेडी. थोडा ट्री जवळ घे. हो हो मम्मा इथे सगळे डान्स करणार आहे आता. डान्स करणार सगळे. कोणाचा बर्थडे? आंटीला म्हणा बी रेडी. तुम्ही जवळच थांबा. जवळच थांबा. अरे घाबरेल ती. होऊन जाऊ दे. हॅपी बर्थडे टू यू. एक कोणतं सॉन्ग आवडतं नानूला? हाँ तू आइटम देखे तो देख रहे यार बॉक्स में ऐड में आ जाते 300 पीस आना चाहिए बॉक्स में पाओ बाकी तू सारे बहुत वेरी कर लिया कोई खानी पड़े बॉक्स नानू बुई दोनही पाहिजे तर. हमला. तर आजचा दिवस फायनली संपायला आलेला आहे आणि मध्ये शूट झाला नाही आणि त्यानंतर माझा फोन बंद झाला होता, त्यामुळे मी काही शूटच करू शकली नाही. मग त्यानंतर थोडासा कारमध्ये चार्ज केला, पण एवढा फास्ट होत नाही त्यामुळे मग मी काही शूट केलं नाही. त्यानंतर काय आम्ही घरी आलो आणि घरी येतात आम्हाला 6-6:30 झाले होते आणि अनाला सगळ्यात आधी मला जेवायला द्यायचं होतं. तर घरी आल्याबरोबर पहिले तिला खाऊ घातलं. तिचं डिनर होऊन गेलं, म्हणजे तेव्हा 7-7:30 होत होते तेव्हा तिचं डिनर झालं. ती कारण झोपली होती थोडा वेळ. मग तिला डिनर दिला, आम्ही फ्रेश झालो आणि रोशनच्या मित्राकडे जायचं होतं, त्यांच्याकडे वास्तू होतं. तर सकाळी जायचं होतं ॲक्च्युली, पण ते काही जमलं नाही. त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी म्हटलं चला व्हिजिट देऊन येऊ. त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलो, परत मग वास्तूला गेलो, त्यांच्या घरी गेलो. काही जास्त वेळ लागला नाही, लगेच परत आलो. आणि आता आम्हाला बाहेरचं खायचं नव्हतं आणि मला तर भूकच नव्हती. म्हटलं मला काही नको आहे, थोडंसं मी असं उसाचा रस वगैरे पिला. तर म्हटलं चला आता रोशनला काहीतरी विकेंड असला की काहीतरी खायचं असतं वेगळं, म्हणजेच नॉनव्हेज खायचं असतं. वीकडेजमध्ये आम्ही जनरली काहीच बनवत नाही नॉनव्हेज वगैरे, नॉर्मल आमची एकदम लाईफ चालते, कारण तो पण खूप बिझी असतो आणि मी पण. मग विकेंडलाच असं काहीतरी होतं. तर म्हटलं चल ठीक आहे, आता वेळ आपण करू शकतो. तसंही आम्ही 12-1-2 असंच झोपतो, म्हणजे हे सगळं आवरल्यानंतरही आम्ही आता खाली वॉकला जाऊच हे आमचं फिक्सच असतं. तर म्हटलं ठीक आहे तू घेऊन ये. मग त्याच्यासाठी चिकन आणलेलं आहे. तर मी इकडे कुकरमध्ये ते लावलेलं आहे, आत्ताच भात लावला. त्याला पोळी वगैरे नको होती. तो म्हणला की तो मला कधीच असं खूप कष्टाचं काम सांगत नाही, इझी जे होईल ते. आणि चिकन बनवणं इज व्हेरी सिम्पल. चिकनमध्ये पण त्याला फक्त चिकन मसाला वगैरे आवडतो, अशी भाजी वगैरे नाही बनवायची आहे प्रॉपर. तर इकडे भात आणि ते उकळायला पण लावलेलं आहे सोबतच. इकडे मसाला मी रेडी केलेला आहे, म्हणजे सगळं कापून वगैरे रेडी झालेलं आहे. पटापट भाजी बनवते, म्हणजेच चिकन मसाला बनवते फ्राय. आणि रेसिपी तुमच्याशी खूपदा शेअर केली आहे, तर आता काही करत नाही. आणि मग त्याचं जेवण वगैरे होईल. आणि आता 9-9:30 वाजतायत. सगळं होईपर्यंत आवरेपर्यंत आम्हाला 10-10:30 होतील. आणि आता जेवण झालेलं आहे त्यामुळे काहीच टेन्शन नाही आणि ती काही लवकर झोपत पण नाही. मग सगळं आवरून आम्ही खाली वॉकला जाऊ आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपतोय. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.